मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणासाठी साधारण त्यांना 30 मिनिटं वाट बघावं लागला। या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन उपस्थित असताना या ठिकाणी शिक्षकांचाच गोंधळ पाहायला मिळाला नामावरून। नेमकं यावर आपली प्रतिक्रिया काय? नाही, शिक्षकांचा गोंधळ नाही पाहिला। शिक्षकांचा गोंधळ नाही, विषय असा होता की विद्यार्थ्यांचा म्हणजे भाऊंचं मनोगत ऐकून नंतर त्यांना वाटप करायचा विषय होता। परंतु मनोगत भाऊंनीच स्वतः सांगितलं की नाही, मी भाषण तर रोज करतो, परंतु मला जे आता रांगेने जेवढे उभे आहेत तेवढ्यांचा मला सन्मान करू द्या। पण एक या ठिकाणी बघायला गेलं तर भाषणाच्या पूर्वी अनेक शिक्षक लोक किंवा जे सत्कार मूर्ती ते बाहेर निघून गेले। मंत्र्यांनी ते आपल्या भाषणात देखील उल्लेख पाहिला नाही। कुठेतरी या संस्थेचं मॅनेजमेंट किती वाटतं असं वाटतं आपल्याला? नाही, कारण काय आहे, कार्यक्रमाला येणाऱ्या भाषणात उल्लेख केला। कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप होती। त्यासोबत प्रत्येक सत्कारार्थी बरोबर 2-2, 4-4 लोक येत होते आणि आपण 1000 लोकांची अपेक्षा केल्यानंतर जर 1500 लोक त्या ठिकाणी येत असतील तर थोडासा गोंधळ होणारच आहे। एवढा मोठा कार्यक्रम मंत्र्यांच्या समोर झाला ना गोंधळ? नाही, मंत्र्यांच्या समोर नाही, मंत्र्यांच्या समोर गोंधळ नाहीच झाला। तर असं गोंधळ असा विषय नाही, फक्त बक्षीस घेण्यासाठीची गर्दी झाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।